हाय फ्रेंड्स, मित्रांनो, कशा आहात तुम्ही? नटखट कृष्णाचा जीवन प्रवास या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, व्हिडिओ खूप जुना आहे. मित्रांनो, बघू शकता तुम्ही, आम्ही शेतात गेलो होतो आणि तुम्हाला विहीर पण व्हिडिओमध्ये दिसलीच असेल मित्रांनो. आणि संध्याकाळी मजुराची जी म्हणजे ते जे किलोने कापूस वेचायचे ना मित्रांनो, त्या मजुरांचा कापूस मोजण्यासाठी आम्ही संध्याकाळी 2-3 दिवस गेलो होतो मित्रांनो. तेव्हाचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो. बघू शकता मित्रांनो, शेतात मजूर आहे आणि आम्ही त्यांची कापसाची मोजणी करायला आलेलो होतो मित्रांनो. म्हणजे 10 रुपये किलो, पर किलो 10 रुपये असे प्रमाणे आम्ही त्यांना दिलं होतं मित्रांनो. एक वेळ अशी होती मित्रांनो, तर आम्ही दुसऱ्याच्या शेतात जायचो आणि आम्हाला आमचा घरचा कापूस खूप म्हणजे कमी पडायचा मित्रांनो वेचायला. आम्ही स्वतःचं वेचून दुसऱ्याच्या शेतात जायचो. आणि आज कंडिशन अशी मित्रांनो, बघू शकता, हा बॅलन्स आहे त्यांना वजन करण्यासाठी, म्हणजे कापसाचं वजन करण्यासाठी मित्रांनो. आता वेळ अशी आहे की आम्ही स्वतःच्या शेतात पण जाऊ शकत नाही, कारण आम्ही सगळे बाहेर असतो आणि आईची तब्येत बरी नसते मित्रांनो. म्हणून बघू शकता, जवळजवळ 1 किलोमीटरपासून आम्ही कापूस डोक्यावर म्हणजे व्हावा लागतो. डेली प्रोसेस असते मित्रांनो. आम्ही तर एकदाच घरी जातो, पण वडील कसे करत असतील हा पण विचार डोक्यात चालू होता मित्रांनो. कारण की एवढं लांबून यायचं आणि परत ते ट्रॅक्टर भाड्याने घ्यायचं मित्रांनो. परत ट्रॅक्टरचे पैसे वेगळे, मजुराचे पैसे वेगळे मित्रांनो. खरंच शेती करणं खूप अवघड झालेलं आहे मित्रांनो आता, बघू शकता. आणि शेताचा रस्ता पण खूप अवघड आहे मित्रांनो. आणि शेताचा रस्ता इतका अवघड आहे, तर मी तुम्हाला जर दाखवला तर तुम्ही आश्चर्यचकित होऊन जाल मित्रांनो. दिवसा एवढी भीती वाटते त्याच रस्त्याने मला, तर रात्री जर तुम्ही कल्पना पण करू शकत नाही मित्रांनो. पूर्ण रस्ता जर मी तुम्हाला टाकला असता तर तुम्ही शॉक होऊन गेले नसते मित्रांनो. पण व्हिडिओ लॉंग गेला असता म्हणून मी पूर्ण व्हिडिओ काही बनवला नाही मित्रांनो. शेताचाच व्हिडिओ बनवला. बघू शकता, इथून परत मजूर येत आहेत का, मी ते बघायला जात होतो तिकडे मित्रांनो. तर ते गोण्या घेऊन येत होता आपल्या म्हणजे तुमच्याकडे काय म्हणता काय माहीत, कापसात जे आम्ही कापूस भरतो, बाकीकडे बोथे म्हणता, बाकीकडे गोण्या म्हणता, बाकी बाजूला गोंटी म्हणता, म्हणजे ज्याची एरियाची लँग्वेज असते मित्रांनो. बघू शकता, हे ट्रॅक्टर इथं लावलं. ट्रॅक्टर लावताना पण खूप त्रास होतो मित्रांनो, कारण की पाणी असतं आणि तिकडून फिरून ट्रॅक्टर आणावं लागतं आणि तिथं मध्येच लावावं लागतं मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो, इथे थोडेसे बोर होते, ते बोर आम्ही पाडत होतो आणि बोरं पण खायचा प्रयत्न केला होता मित्रांनो. कारण की बोर या कधीतरी खायला भेटतं म्हणून बोर बघताच तोंडाला पाणी सुटलं होतं मित्रांनो. तर बघू शकता, मस्त लाल लाल बोर होते मित्रांनो. आणि त्यानंतर मी ट्रॅक्टरवर चढलो आणि ट्रॅक्टरची साफसफाई केली, कारण की इथे झाडू तर नव्हता, तर म्हणून मी फांद्याने ट्रॅक्टरला जाळायचा प्रयत्न केला मित्रांनो. तर मित्रांनो, शेताचं जीवन कसं आहे आणि कोण कोण शेती करतं मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि आपल्या गावाचं नाव पण मला नक्की सांगायला विसरू नका मित्रांनो. आणि मित्रांनो, व्हिडिओ लास्ट येण्याचं कारण म्हणजे असंच की तुम्हाला तर माहीतच आहे, व्हिडिओचं माझं मूड नव्हता, कारण की कृष्णाला जे लागलं होतं, तर त्यानंतर त्याच्यामधूनच मी बाहेर निघायचो नाही मित्रांनो दिवस रात्र सारखे डोक्यात कृष्णाचेच विचार चालायचे मित्रांनो. रात्रभर झोप लागत नव्हती आणि असंच अजून तरी पण पूर्ण बरा झालेला नाही तो. त्याची जखम ओलीच आहे आणि आम्ही त्याच्याकडे पूर्ण लक्ष द्यायचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो. आणि त्यानंतर मी जो हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवला होता मित्रांनो, तर तो मी व्हिडिओ आता अपलोड करतो आहे मित्रांनो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या कृष्णाला असाच तुमचा सपोर्ट असू द्या. तर मित्रांनो, हा रस्ता बघू शकता, शेतमजुरांची सगळ्यांची मोजणी झाली होती शेताची आणि सगळ्यांचे पैसे दिले गेले होते मित्रांनो. त्यानंतर आम्ही बघू शकता, शेतात जे राहिलेलं सामान होतं ते परत घेण्यासाठी आम्ही मध्ये एंटर केलं शेतात. आणि खूप असा म्हणजे कापूस खाली पडलेला होता, ते आम्ही पाहिलं मित्रांनो. आणि मग आम्ही घरी निघण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. बघू शकता किती पाणी आम्ही या थोडी होतो मित्रांनो. आणि पाण्यातून आम्हाला जावं लागतं मित्रांनो. शेतकऱ्याचं जीवन खूप अवघड आहे मित्रांनो. खरंच जर शेतकरी बनला त्यालाच ते समजू शकतो मित्रांनो. आणि मी तर खूप कमी पाहिले, पण माझ्या वडिलांनी खूप कष्ट केलेत मित्रांनो. आणि त्यांचे केलेले कष्ट हे कधी मी विसरू शकत नाही मित्रांनो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आता आम्ही जातो घरी मित्रांनो. जवळजवळ हा व्हिडिओ मी 15 दिवसानंतर अपलोड करतो मित्रांनो. तर नक्की मला कमेंट करून सांगा मित्रांनो. तर बाय बाय, सगळ्यांनी काळजी घ्या आणि आमच्या कृष्णाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आणि माझी